नमस्कार, लोकात्मा न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे दिल्ली येथून। पद्मश्री मंदकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली दलित आत्मसन्मानासाठी धरणे आंदोलन यशस्वी। जंतर मंतर, नवी दिल्ली। पद्मश्री मंदकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया MRPS मास संघटनेच्या माध्यमातून दलितांचे आत्मसन्मान जागृती करण्यासाठी नवी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वीपणे आयोजित करण्यात आले। या आंदोलनात देशभरातील दलित समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला आणि न्यायमूर्ती BR गवई यांच्या प्रकरणाचा निषेध केला। दरम्यान न्यायमूर्ती गवई यांच्यावर झालेल्या बूटफेकी संदर्भातील प्रकरणावर 1 महिना पूर्ण होऊनही स्थानिक पोलीस मानवाधिकार आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने अद्यापही खटला दाखल केला नाही। या संदर्भात सरकारने ठोस भूमिका न घेणे तसेच विरोधी पक्ष आणि दलित नेत्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळणे चिंताजनक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले। आंदोलनात सहभागी मान्यवरांनी दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात कठोर धोरणे अंमलात आणण्याची आवश्यकता मांडली। प्रत्येक राज्याने अत्याचारग्रस्त दलितांना न्याय मिळण्यासाठी जलद गतीने न्यायालय स्थापन करावीत, दोषीवर कठोर शिक्षा करावी आणि दलित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पोस्टिंग व प्रमोशन जातीय भेदभाव थांबवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। सर्व प्रकारच्या शासकीय योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष देण्याबरोबरच दलित उद्योजक व संस्था चालकांना अडथळा निर्माण करणाऱ्या बाबीवर विशेष लक्ष देण्यासाठी सक्षम यंत्रणा स्थापन करण्याची गरज असल्याचे मान्यवरांनी सांगितले। तसेच संविधानिक पदावरील व्यक्तींचा सन्मान राखणे आणि दलितांचा आत्मसन्मानावर ठेच पोहोचवणाऱ्या घटनेला कठोर शिक्षा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचेही ठळकपणे अधोरेखित करण्यात आले। आंदोलनात महाराष्ट्रातून शंकर येरोला, नरसिंग शिंदे, शंकर संटी, नाना गायकवाड, भास्कर भजड, रवी खोडे व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। राष्ट्रीय नेते पद्मश्री मंदकृष्ण मादिगा यांनी आश्वासन दिले की भविष्यातील दलित अत्याचारा विरोधात ऑल इंडिया MRPS मास संघटना खंबीरपणे आवाज उठवण्यासाठी पाठीशी उभी राहील। अशा नवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, दिल्ली।